नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर कृष्ण जन्माष्टमी निमित्त आज आपल्याला महाप्रसाद बनवायचा आहे। त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग आपण छान असे गोविंद लाडू बनवूया। तर गोविंद लाडू बनवण्यासाठी अख्खे धने घेतले मी इथं, गुळ घ्यायचा आहे, तीळ, फुटाणे घेतले, काजू, बदाम, किसलेलं खोबरं, मखाना आणि बेदाणे। आता आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे धने। तर अगदी थोडंसं साजूक तूप घालायचे आणि मंद आचेवर आपल्याला हे 2 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचे। धने भाजण्यापूर्वी अगदी व्यवस्थित निवडून घ्यायचे। धने अगदी व्यवस्थित भाजून झाले तर प्लेट मध्ये काढून घेऊ। अगदी थोडंसं पुन्हा तूप घालायचे आणि खोबरं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। खोबरं फक्त आपल्याला 1 मिनिटच भाजून घ्यायचंय, जास्त प्रमाणात भाजायचं नाहीये। खोबरं व्यवस्थित भाजून झालं, काढून घेऊया। बदाम भाजून घ्यायचे आणि काजू, छान असे भाजून घ्यायचे। 1-2 मिनिटं व्यवस्थित भाजायचे। बघा छान असे काजू आणि बदाम भाजले, काढून घेऊया। मखाना व्यवस्थित भाजून घेऊ। बेदाणे घ्यायचे, फुटाणे आणि तीळ, ते 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचे। तर आपले सगळे वस्तू व्यवस्थित भाजून घेतले आपण। आता आपण मिक्सर मधनं हे धणे बारीक करून घ्यायचे, याची पावडर तयार करायची। थोडी जाडसरच पावडर ठेवायची। तर अशा पद्धतीने व्यवस्थित धणे दळून घ्यायचे। आता पुन्हा एकदा तुपामध्ये भाजून घ्यायचे आपल्याला। तर 1 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे। तर अगदी व्यवस्थित भाजून घेतले आपण। तर काढून घेऊया प्लेटमध्ये। तर त्याचप्रमाणे आपल्याला हे सर्व वस्तू मिक्सर मधनं बारीक करून घ्यायचे आहे। थोडंसं जाडसर दळायचं आपल्याला पहिल्यांदा। तर हे बघा थोडं जाडसरच दळलंय मी। आता यात गूळ आणि खोबरं दळून घ्यायचे।
हे भाजलेलं खोबरं घालायचंय आणि गूळ घालायचा आहे. हे बघा अगदी व्यवस्थित तयार झाले लाडू बांधण्यासाठी. तर छान असा आपण आता प्रसाद तयार करूया. आता आपल्याला यात वेलची पूड घालायची आहे. अर्धा चमचा मी इथं वेलची पूड घालते आणि पिस्ता घालायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती साजूक तूप घालायचे. ते अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर छान असा आपला प्रसाद तयार होतो. आता साजूक तूप घालूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. छान असा महाप्रसाद तयार होईल बाळ गोपाळ कृष्णासाठी. व्यवस्थित आपण हे तयार केले. तर आपल्याला आता याचे लाडू बांधून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असा प्रसाद तयार करायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व लाडू तयार करून घ्यायचे. जवळ गेले जवळ घे ना तिकडे जवळ घे. तर छान असे आपले पंजेरी गोविंद लाडू तयार झाले. तर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.